1995 हे वर्ष मुंबईच्या नरीमन पॉइंट भागात मी एका कामासाठी गेलो होतो। त्या दिवशी अचानक एका चमकदार लाल स्पोर्ट्स कारने माझं लक्ष वेधून घेतलं। गाडी थांबताच तिच्यातून डिझायनर कपडे घातलेला विनोद कांबळी उतरताना मी पाहिला। त्याच्या कानावर हेडफोन होते, खिशात वॉकमन आणि त्याच्या चालण्यात एक विलक्षण आत्मविश्वास होता। तो दिवस विसरणं मला अशक्य आहे। त्या काळात विनोद कांबळी म्हणजे एक सुपरस्टार होता। भारतीय क्रिकेटला त्याच्या रूपानं एक प्रतिभावंत फलंदाज गवसला होता। त्याला पाहून असं वाटलं की यशाच्या शिखरावर उभा असलेला माणूस सर्व काही मिळवून नक्कीच समाधानी असेल। परंतु त्या लाल गाडीच्या बाहेर पडताना त्याच्या नजरेत काहीतरी हरवल्यासारखं जाणवलं। जणू तो स्वतःलाच शोधत होता। विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर मुंबईच्या शारदाश्रम विद्यामंदिर शाळेत या दोघांनी रमाकांत आचरेकर सरांचं बोट धरून क्रिकेट शिकायला सुरुवात केली। दोघांनी मिळून 664 धावांची विक्रमी भागीदारी सुद्धा रचली, जी आजही क्रिकेटच्या इतिहासात अजरामर आहे। रमाकांत आचरेकर सरांनी त्यांना घडवलं, शिकवलं आणि दोघांना मैदानावरचा आत्मविश्वास दिला। विनोदची बॅटिंग ही निसर्गाची देणगी होती। तो खेळायला मैदानावर आला की प्रतिस्पर्धी गोलंदाजांची पाच्यावर धारम बसायची। 1993 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध त्याने केलेली 224 धावा आणि नंतरच्याच सामन्यात केलेली 227 धावा म्हणजे त्याच्या आयुष्यातलं सुवर्ण पर्व होतं। तो भारतीय संघाचा पुढचा सुपरस्टार मानला जाऊ लागला होता। परंतु जसं चढत्या यशानं त्याला गाठलं तसंच त्या यशानं त्याला थोडंसं बदललं। क्रिकेटच्या मैदानावर झोकून देऊन खेळणारा विनोद हळूहळू लाईमलाईटच्या भोवऱ्यात अडकायला सुरुवात झाली। जाहिराती, पार्ट्या, श्रीमंत जीवनशैली या सगळ्यांनी त्याचं आयुष्यच बदलून गेलं। रसिको हो, तुम्ही जर मराठी रहस्यमय कथा या आपल्या यूट्यूब चॅनेलचा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। 1996 सालचा विश्वचषक तुम्हाला आठवत असेलच। सेमीफायनलमध्ये भारत श्रीलंकेविरुद्ध हरला आणि विनोदचे डोळे अश्रूंनी भरून आले। तो रडत रडत मैदानाबाहेर पडला। जणू त्या एका सामन्यानं त्याचं आयुष्यच बदलून टाकलं होतं। तो सामना जिंकलो असतो तर कदाचित विनोदची कहाणी वेगळीच असती। त्यानंतर त्याच्या खेळावर टीका सुरू झाली। त्याच्या फिटनेसवर प्रश्न निर्माण झाले। तो संघातून बाहेर फेकला गेला। काहींनी म्हटलं की त्याला गर्व झालाय, पण सत्य वेगळं होतं। विनोदला योग्य मार्गदर्शनाची आणि मानसिक आधाराची त्यावेळी नितांत गरज होती। सचिन आणि विनोद दोन जिवलग मित्र जरी असले तरी मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही त्यांचं नातं मजबूत होतं। पण जसजसं सचिन क्रिकेटचा देव बनत गेला तसतसं विनोद त्याच्या अपयशाच्या सावलीत हरवत गेला। तो ज्या सचिन सोबत हजारो तास खेळला तोच सचिन त्याच्यापासून दूर का गेला, हा प्रश्न अजूनही एक गूढ आहे। कदाचित सचिनने परिस्थिती पाहून हात आखडता घेतला असेल किंवा कदाचित विनोदने स्वतःच्या अडचणींमध्ये मैत्रीचा आधार गमावला असेल। अपयश पचवण्याची ताकद आणि योग्य मार्गदर्शन माणसाला पुन्हा उभं करू शकतं। आजही मनात प्रश्न पडतो की जर त्याला योग्य वेळी आधार मिळाला असता तर विनोद कांबळीची ही कहाणी किती वेगळी असती। आता जर आणि तरला काहीच अर्थ नाही, वेळ निघून गेलेली आहे। त्याची आयुष्यकथा एक रहस्यमय प्रवास झाली आहे, ज्याचा शेवट जरी भावनात्मक असला तरी त्यातून एक शिकवण मिळते की प्रत्येक अपयशानंतर संधी असते। जो स्वतःला सावरतो तोच खरा विजेता ठरतो।